यांच्या कारभाराच्या फाईल्स उद्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उघडल्या नाही पाहिजे. मध्ये केंद्रात पीएम ऑफिसला होते आणि आता राज्यात मुख्यमंत्री होते. त्याची कुठेतरी त्यांनी मांडवली केली असं माझा त्या ठिकाणी दाट संशय आहे. पराभवाच्या शक्यतेमुळे काँग्रेसमध्ये यादवीची चिन्ह पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपशी मांडवली केली. सुनील केदारांचा आरोप. राणेंनीही डागली चव्हाणांवर तोफ. काँग्रेसमध्ये फेरबदलाची शक्यता. राजकीय पक्षांच्या ऑफिसमध्ये दिसतोय कार्यकर्त्यांचा मूड. भाजपच्या मुंबई ऑफिसमध्ये लगीनघाई तर काँग्रेस ऑफिसमध्ये शुकशुकाट. 19 तारखेला जेव्हा निकाल लागला असेल त्यावेळेला भाजपपेक्षा 2 पावलं पुढे उद्धवजी निश्चित पण असतील. उद्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील. सर्वे काहीही दाखवत असले तरी शिवसेनेला स्पष्ट बहुमत आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री. रामदास कदम यांचा आयबीएन लोकमतशी बोलताना दावा. मतदानाच्या नंतर 2 दिवसांनी मुंबई जवळच्या भाईंदर जवळ आढळली बनावट पॅन कार्ड तर वसईमध्येही अशीच बनावट पॅन कार्ड जप्त. नाशिकमधली येवल्यातली धक्कादायक घटना. अपेक्षित मतदान न केल्यामुळे वृद्ध मतदार महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. आणि दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या रांगोळी आणि वेगवेगळ्या रंगांनी आणि आकाशकंदिलांनी.